जेव्हा मी ट्रेडिंग चालू केलं होतं ना, तेव्हा भरपूर लोकांनी मला नावं ठेवली. म्हणजे ऑलमोस्ट सगळे मित्र नावं ठेवायचे, की काय गॅम्बलिंग करतोय, सक्सेस थोडीच होणार आहे याच्यामध्ये किंवा काय, भरपूर साऱ्या गोष्टी. इव्हन घरातून पण असा म्हणजे काही सपोर्ट वगैरे असं काही नव्हतं. त्यांना पण असं वाटायचं, की कुठेतरी जॉब करायला पाहिजे. ट्रेडिंग नको करायला, कारण की हे अनसिक्युअर्ड आहे ना, त्याच्यामध्ये काय होऊ शकतं. आणि भरपूर लोकांनी ऐकलेलं असतं, की ट्रेडिंग करून काही लोकांनी सुसाईड केलं. भरपूर सारे किस्से ऐकलेले असतात. त्यामुळे एक सपोर्ट नव्हता. म्हणजे फायनली जेव्हा आपण आता सक्सेसफुल आहे, लोकांना दिसतात गोष्टी, की बाबा कुठे ना कुठेतरी स्टेबल इन्कम दिसतोय आणि चांगल्या गोष्टी याच्या लाईफमध्ये घडताना दिसतात लोकांना, तेव्हा लोक अप्रिशिएट करतात. म्हणजे थोडक्यात काही वेळ बदलते मित्रांनो. आपण आपल्या कामावरती विश्वास ठेवायला पाहिजे. स्टार्टिंग पासून मी ट्रेडिंग कधी सोडलं नाही. ऑलमोस्ट आज मी ट्रेडिंग करतोय मित्रांनो. पुढच्या वर्षी मला 10 वर्ष कंप्लीट होतील. मी जॉब सोडला होता. मी 2017 जॉब सोडला होता. आज 2026 आहे. म्हणजे ऑलमोस्ट एवढं मोठं डेअरिंग करून आणि ते पण फॅमिली सोबत असताना आपण ते डेअरिंग केलं. आणि मित्रांनो खूप वाईट फेज पण आपल्या लाईफमध्ये आली, तरी पण ट्रेडिंगला कधी सोडलं नाही. करत राहिलो आणि त्याच्यामुळेच आज आपल्याला सक्सेस मिळालेला आहे. सो मित्रांनो लक्षात ठेवा, की इम्पॉर्टंट काय, ट्रेडिंगला ना खूप टाइम लागतो. म्हणजे लेंदी प्रोसिजर आहे. असं नाही की तुम्ही स्टार्ट केला आणि 5-6 महिन्यातच तुम्ही सक्सेसफुल होता, असं नाहीये. टाइम लागतो, पण नक्कीच गोष्टी चांगल्या घडतात. थँक्यू.